बापरे, पाऊस आणि वारं. इतका पाऊस आहे आणि तितकंच वारं पण आहे. आता वरती काय चाललंय बघू आपण. भरपूर वारं सुटले. 6चा टाईम आहे संध्याकाळचा. लाईट तर लगेच जाते आमच्याकडे. लाईटीचा तर खूप मोठा प्रश्न आहे. कसलं वारं आहे. तर वरती काय परिस्थिती आहे माहिती नाही. आता वरती जाऊया. इकडं तर लय वार आहे बाबा, अफाट. बापरे, वारं आणि पाऊस. एवढं वारं की एकदम असं भीती वाटायला लागली. एवढं कसं काय वारं सुटलं की म्हणून. बसा इकडं बसा. बाहेर कोणी जायचं ना. त्या रूममध्ये पण बसवलंय. हा, जुलीला पण बांधू. बसा तिकडं. भरपूर वादळ आणि पाऊस आहे. कशावर? टीव्हीवर का? काय जात रे बागा. काय तर बेडशीट द्या इथलं. घे कुंभार कडून जरा. मंगल मावशी सर उठून पाणी उलाले. उठ, थोडंसं अलीकडे घ्या. खिडकीतून पाणी उलाले. हां, बस. तिथून रस्ता आहे पाणी जायला. बरोबर जाईल मंगल मावशी पाणी तिकडून. हां, लक्ष द्यायचं. रोहन, त्याची टाक ना टीव्हीवरती. ती नको घेऊ राजा. ती घे बेडशीट तिथलं घेऊन ठेवलेलं. घे. हां, घे. कसलं वार आहे. तुम्ही बाहेर अजिबात निघू नका बघा. हां, त्या खोलीत लाईट लागत नाही का? त्या खोलीतली ही जरा सरकार तिकडं बसायला येईल. सुशीला मावशीला ते कुंभार हे सरकार तिकडं. हे काय टाक सगळं तिथं. बस सुशीला मावशी. बाहेर यायचं नाही. काय पडलं? हा का? घाबरले. काय झालं? येतं. हां, बरं आहे ना? घाबरायचं नाही. हे उडत नाही काही. घाबरू नका. आतमध्ये आलो पटकन. बरं झालं. चला मावशी. तिथं बरं पण नाही. लय वारे आहो. काय करायचं? कसलं वारच कसं लावू. काय वारं पाऊस आणून घेऊन येतो नाही. रोहन खांदी घेऊन वारण पाऊस घेऊन. इकडचं दार आले. जुली घातलं का टीव्हीवर? जा घेऊन ये. सगळं पूर्ण पाणी झालं इकडे. सगळ्या उचलून एकाच ठिकाणी कर. सरक सुशीला मावशी तिथं टाकू दे. आणला का खांदील रोय? बघू दे. जा मध्ये ठेव मध्ये तिकडं. अडकाव कुठे कर. पिळ्याला अडकाव तिकडं. लय खाली होईल रोहन. हा, त्याच्यावर का बरं भीती वाटायला का? एवढं दडून बसला. गप्पा मारत बाहेर यायचं नाही. वरी बसा. कसला पाऊस आहे. हा, कडकडा बाहेर
यायचं नाही भंडारी अजिबात. तुम्हाला अजिबात सांगितलं नाही बाहेर यायला. पलीकडे सरकून बसा. चला चला पलीकडे सरका. जुलीची सोय व्हायला पाहिजे. आता जुली आहे इकडं. पूर्ण पाणी पाणी झालंय. मी दाखवत्या इकडं कुठं पाणी पाणी झालंय. आपल्या इथं थोडीशी पण जागा शिल्लक नाही राहिलेली. पूर्ण पूर्ण भिजले. जुलीला पण लय घाबरते जुली तर काय सांगू. हे बेड सरकवला नाही. इकडं पूर्ण भिजलाय. रोहन वड माय वड थोडंसं इकडं थोडंसं वड. हां तो बेड तर पूर्ण भिजला. रोहन खराब होऊन जाईल रे. वड थोडंसं. पूर्ण पाणी पाणी झालंय सगळं. उभारायला पण जागा नाही आज तरी. ते टी व्हीवर टाकलं इकडं सगळं गळायला लागलं. पूर्ण इकडं पाणी पाणी झालं. आपण खराट्याने काढावं लागणार आहे पाणी. पाऊस आला की लय आमची धावपळ होते. म्हणजे बापरे. आता पण पाऊस भरपूर आहे. भीती वाटायला का? बाहेर वाटत होते किती. हां पण आता आल्यावर काय भिजल्यात वच्छला मावशी तर. हा खाटरी का मागे ठेवलाय तुम्ही. ह्याच्यावर बसा ना. सुशीला मावशी सुशीला मावशी आहे. ह्याच्यावर बस. ह्याच्यावर बस. हां तर आजची आमची परिस्थिती अशी आहे बघा. बाहेर तर बिलकुल जागा राहिलेली नाही आहे. बसायला पण नाही. सगळे खाट वगैरे सगळं 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 भिजलेलं आहे. जिमीचं चाललं अर्धायचं. अर्धे तिकडं बसवलं अर्धे इकडं बसवलं. आणि मग खूप परेशानी होत्या पाऊस आल्यावर. आपण काही लोकांना असं नाही ठेवू शकत. आता हे कसं बस म्हटलं की बसतात, उठ म्हटलं की उठतात इकडं. आहे का नाही. तसं तो कालचा दादा असता तर कसं झालं असतं. बसतो का तो एका जागी बसला का? हा बसलं पडणार. कुमार मॅडम निवांत बसल्यात आज. काय मग कुमार मॅडम लय पाऊस आहे का? वारंट पाऊस संगत आला ना. हां रोज वारंट पाऊस. आज लय पाऊस. लय पाऊस आज. लय पावण्यात लय पाऊस. वादळ लय जास्त मोठे. पाणी रस्त्यावर बसल्यावर त्यांचं किती हालत होते मला सांगा. रस्त्यावर बसल्यावर किती हालत होते म्हणजे कुणाचे? त्या लोकांची. बसलेले आता तुम्ही जाते बाहेर तुम्हाला समजतं. आम्ही तर घरात बसले. आता तर काही वाटत नाही. पण मला कसं वाटेल त्यांना. तुम्हाला कशी काय आठवण आली बरं? मला आठवण आली माझ्यापासून ते कपड्यापासून. अहो त्या वारीने मला 2 कपडे काढता यायला. हां आणि भिजले पाठ. तुम्हाला काय वाटलं की बाहेर रस्त्यावर बसलेले किती हालत चालली असते. हां किती हालत चालली असते असं वाटलं. आणि मग वरती आले तर मॅडम कशी राहून राहून सवयी सारख्या मॅडम सारख्या लागायला लागल्यात. मग हां काय हे जाणीव होणं असेल खूप मोठी गोष्ट आहे वच्छला मावशी. येते मला तर वाटते बघा. हा ना. काही म्हणलं तरी चालेल. लगेच जाणीव आली मला. तिथं त्यांचे काय होतात लोक लय बसतात. आलो लय असतात. तुम्ही म्हणताना जातात ते समजा तिथून येथून मागून कुठेही बसलेले असतात. हवं भिजलेल्या खुरपूर करतील. अजून तुम्हाला सांगते उपवासात तर हा लय परिस्थिती काढलेली दिवस. आता नाही काळजी करायची. आणू त्यांना बी एक दिवस घर मिळेल. माझी आला ते काम. आणि कसं आहे मला बरं वाटेल. बघा पावसाचा आवाज कसला आहे. बघा ना.
काय झालं तुले? काय झालं? तुला पण घरात घेऊ? घेते मग बाहेर यायचं नाही कोणीच काय? काय बाहेर यायचं नाही. नमस्कार. काय म्हणतोय पाऊस? बापरे, रात्री भरपूर पाऊस झालेला आहे आणि वारं तितकंच, वारं पण होतं आणि पाऊस पण होता. टीव्हीवर रात्री झाकलं होतं कारण तिकडून पाणी येतं ना भिंतीकडून आणि इकडं सगळं शांत आहे. म्हणतील सगळे ताई कुठं गेले आमचे आजी आजोबा? तर आहेत तुमचे सगळे आजी आजोबा. आणि रात्री पाऊस झाला त्याच्यामुळं वरती खूपच सगळा गोंधळ होता आणि त्यात लाईट नसती. 10-12 लोक आतमध्ये न्यायचं, बसवायचं, बसू वाटत नाही त्यांना. बाहेर हिंडले फिरलेले आहेत. 1-5 मिनटं खोलीत न्यायचं म्हटलं तर त्यांना खूप त्रास होतो, लगेच बाहेर पटापटा निघून येतात. तर आता आहेत तिकडं खाली बसवले आणि आजही पावसाळ्याचं दिसतंय थोडासा आकार की बाबा पाऊस येईल. ऊन इतकं चटकते. एवढा पाऊस होता आणि हे सगळं वरून गळतंय. इकडं सगळं पाणी झालं होतं सगळं. मग पण आता सकाळी सगळं व्यवस्थित केलं. काय करायचं मग, एकेकाच्या बेडवर मंगलमावशी बारीक असल्यामुळं मंगलमावशीच्या बेडवर काही लोकांना आपण छकुलीन मंगलमावशी झोपू शकतात असं आहे. तर आता सगळे बाहेर गेलेत. आता पण लाईट नाही आहे. बाहेर जाऊन म्हणजे बसलेत तिकडं, सगळं स्वच्छ करून नाश्ता वगैरे झाला आहे त्यांचा. मस्त खाली बसलेत आणि पाऊस आल्यावर इकडं सगळं पाणी होतं. तर असं आता थोडंसं बघते पावसाळ्याच्या आधी मला काय करता येईल आतमध्ये पाणी न येण्यासाठी, ते करून घेते मी. पण पाऊस यायला पाहिजे, पाऊस पाहिजे. आता पाऊस कधी येईन, कसाही येतो, केव्हाही येतो. तर हे एवढं झाकून घ्यायचं आहे मला पहिलं इकडून, कारण गळायला नको, सोय व्हायला पाहिजे त्यांची सगळी व्यवस्थित. तर आज इथं कोणी नाही आहे, हे सगळं शांत. खाली सगळी लेकरं खाली जाऊन बसलेत. धन्यवाद. असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.